नमस्कार. अनदर एक्झाम्पल युजिंग सबस्टिट्यूशन. एक्झाम्पल काय आहे? लिमिट एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 3 cos x प्लस cos 3x अपॉन 2x मायनस पाय ब्रॅकेट क्यूब असं दिलेलं आहे. प्रॉब्लेम कशामुळे येणार आहे? डिनॉमिनेटरमुळे. डायरेक्ट पाय बाय 2 व्हॅल्यू घातली तर डिनॉमिनेटर 0 येतो, म्हणजे सिम्प्लिफाय करावं लागणार. आता एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 असंच ठेवलं आपण तर आपल्याला साइन टॅनचे लिमिटचे फॉर्म्युले यूज नाही करता येणार. एक्स टेंडिंग टू 0 असेल तर मग एक्सपोनेन्शियल एरेस टू एक्स लॉग वगैरे कुठलंही फंक्शन आलं तर ते बरेच फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, पण त्या सगळ्याला लिमिट एक्सटेंडिंग टू 0 लागतं. मग आपण या एक्सच्या ऐवजी वेगळं व्हेरिएबल आणणार आहोत दॅट विल टेन्स टू 0, आणि मग टेंडिंग टू 0 असं व्हेरिएबल असेल तर आपल्याला कॉसचं साईनमध्ये किंवा टॅनमध्ये करून आपल्याला फॉर्म्युले यूज करता येते. आता न्यूमरेटर सिम्प्लिफाय करणारच आहोत आपण. त्याआधी डिनॉमिनेटर थोडासा मॉडिफाय करूया, कारण इथे पाय बाय 2 दिसतंय, आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं. इथे पाय दिसतोय, ह्याला पाय बाय 2 आणूया. हे पाय बाय 2 आणायचं असेल तर इथे 2 ने डिव्हाइड करायला लागेल. इथे म्हणजे या सगळ्या टर्मला 2 ने डिव्हाइड करायला लागेल. ह्याला 2 ने डिव्हाइड म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण आपण फक्त 2 ने डिव्हाइड करत नाही. पण आता इथे बघितलं तर हा सगळा ब्रॅकेट आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला पाय बाय 2 हवंय. म्हणजेच काय, 3 वेळा लागणार आहेत ना 2, म्हणजेच क्यूब लागणार आहे. 2 चा क्यूब लागणार आहे, म्हणजे 2 इंटू 2 4 इंटू 2 8, म्हणजे 8 हा नंबर लागणार आहे. कारण 8 हा नंबर मल्टिप्लाय आणि डिवाइड केला की तो आत जाताना, कारण क्यूब आहे ना इथे, आत जाताना तो 2 होईल. त्यामुळे ह्याला पाय बाय 2 आणण्यासाठी ह्याला आपल्याला 2 आणायला लागेल. कशाच्या? ब्रॅकेटच्या आतमध्ये. मग त्याचा क्यूब म्हणजेच 8 होऊन तो बाहेर येणार. त्यामुळे 8 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्यावं लागेल. सो इट इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू पाय बाय 2. सबस्टिट्यूशन करायचीच आहे, फक्त हे थोडंसं मॉडिफाय करूया. 3 cos x प्लस cos 3x अपॉन 8 ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण आतमध्ये आपल्याला 2 न्यायचा आहे आणि त्याचा क्यूब असणार. त्यामुळे 2x अपॉन 2 मायनस पाय बाय 2 क्यूब. आता आपल्याला पाय बाय 2 दिसायला लागलं, मग आपण सबस्टिट्यूशन करणार. इथे 2 आणि 2 गेलं, म्हणजेच काय राहिलं? लिमिट एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 3 cos x प्लस cos 3x अपॉन 8 इंटू ब्रॅकेट x मायनस पाय बाय 2 ब्रॅकेट क्यूब. आता पाय बाय 2 सारखं दिसायला लागलं. एक्सच्या इथे पाय बाय 2 घातलं तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 0 होऊन जाईल आणि डिनॉमिनेटर 0 होईल. सो आपण ह्या ब्रॅकेटला आता सबस्टिट्यूट करणार. ह्या एक्स मायनस पाय बाय 2 ला काहीतरी व्हॅल्यू, हे व्हेरिएबल दुसरं घेणार. सो पुट एक्स टी इज इक्वल टू एक्स मायनस पाय बाय 2. एक्स मायनस पाय बाय 2 च्या ऐवजी आपण टी घातलं तर एक्सची व्हॅल्यू काय येईल? दॅट इम्प्लाइज टी प्लस पाय बाय 2 इज इक्वल टू एक्स. कारण इथे एक्स अँगल आहेत ना, अँगलमध्ये, तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? टीच्या फॉर्ममध्ये लागणार, कारण आपण एक्स या व्हेरिएबल मधले एक्सप्रेशन टी मध्ये करतो. त्यामुळे सगळे एक्स असतील तर टी मध्ये कन्वर्ट करायला लागतील. सो एक्सची व्हॅल्यू काय येणार? मग हा पाय बाय 2 इकडे गेला, म्हणजे टी प्लस पाय बाय 2 इज इक्वल टू एक्स मिळेल. मग ॲज एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 टी कुठे जातो ते आपल्याला बघायला लागेल. जेव्हा एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 कडे जायला लागेल तेव्हा देन ते काय होणार आहे? एक्सच्या व्हॅल्यू पाय बाय 2 घातलं तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 2, म्हणजे टी कुठे जायला लागेल? 0. देन टी विल टेंड टू 0. देन टी विल टेंड टू 0. सो ॲज एक्स टेंडिंग टू पाय बाय 2 टी टेंडिंग टू 0, आणि आपण काय घेतलं? एक्स मायनस पाय बाय 2 या ब्रॅकेटच्या ऐवजी टी सबस्टिट्यूशन केले, त्याच्याने एक्सची व्हॅल्यू काढली आणि नवीन लिमिट आलेलं आहे, नवीन व्हेरिएबल आलेलं आहे, नवीन एक्सप्रेशन आता होणार आहे. म्हणजे टी ह्या व्हेरिएबल मधलं एक्सप्रेशन आता असणार. सो लिमिट टी टेंडिंग टू 0, कारण आधी एक्स हे व्हेरिएबल होता, आता टी व्हेरिएबल आलं आहे. टी टेंडिंग टू 0 3 cos x प्लस 3 cos x प्लस cos 3x. आता सबस्टिट्यूशन आपण केलेली आहे, पण हा जो न्यूमरेटर आहे तो इथेच आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. कारण का? cos 3x हा फॉर्म्युला आपल्याला आठवत असेल, म्हटलं तसा लिमिट किंवा पुढचा चॅप्टर येणारे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, सगळीकडे जिथे जिथे ट्रिग्नॉमेट्री येते त्या आधीचे जे फॉर्म्युले झाले, डबल ट्रिपल अँगल वगैरे, ते सगळे कुठे ना कुठेतरी लागत. आता इथे cos 3x चा ट्रिपल अँगलचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आता इथे घ्यायचा आहे, म्हणजे तो आपण इथे सबस्टिट्यूट करूया. नंतर आपण त्याचा अँगल काय असणार आहे? टी प्लस पाय बाय 2 हा त्याचा अँगल असणार. आधी तो सबस्टिट्यूट केला तरी चालेल, नंतर फॉर्म्युला आधी वापरून सिम्प्लिफाय केलं तरीही चालेल, या आधी अँगल घाला आणि मग नंतर फॉर्म्युला वापरला तरीही चालेल, हरकत नाही.
सो 3 cos x, x म्हणजे हा असणार आहे. सो 3 cos पाय बाय t प्लस पाय बाय 2 म्हणा किंवा पाय बाय 2 प्लस t काही t प्लस पाय बाय 2 प्लस cos 3 t प्लस पाय बाय 2 अपॉन या सगळ्याची व्हॅल्यू t झाले t क्यूब होणार आणि 8 नंतर नेक्स्ट स्टेपला बाहेर आणू शकतो कॉन्स्टंट आहे 8t क्यूब. आता cos 3x चा फॉर्म्युला वापरायचा कारण इथे cos 3 इंटू अँगल असा आहे तर तो कोणता फॉर्म्युला आहे cos 3x चा तो फॉर्म्युला आपण यूज करणार. तो फॉर्म्युला आहे 4 cos इथे लिहूया आपण cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x. So we are going to use this formula. cos 3x च्या ऐवजी ते लिहूया कारण काय cos t प्लस पाय बाय 2 हे असेल तरी आपण डायरेक्ट लिमिट घालू शकतो किंवा त्याचं साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो पण इथे cos 3 इंटू अँगल असं आहे त्यामुळे आपण थोडंसं त्याला सिम्प्लिफाय करूया आणि म्हणून हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे सगळे सिंगल अँगल येतील बघा x मध्ये जो काही आहे तो ब्रॅकेट मधला तेवढाच अँगल. सो cos 3x चा आपण फॉर्म्युला यूज करू. सो which is equal to limit t tending to 0 3 cos आणि हा सगळा अँगल t प्लस पाय बाय 2 प्लस cos 3x च्या ऐवजी काय लिहिणार 4 cos क्यूब x इथे लिहायचं 4 cos क्यूब x अँगल काय t प्लस पाय बाय 2 मायनस काय 3 cos x 3 cos आणि अँगल काय इथे राहत नाही आहे मायनस 3 cos लिहूया आपण प्लस 4 cos क्यूब t प्लस पाय बाय 2 मायनस 3 cos t प्लस पाय बाय 2. आता काही आणि डिनॉमिनेटर आहे हा 8t क्यूब तो 8 आपण कधीही लिमिटच्या बाहेर आणू शकतो. आता बघा इथे 3 cos अँगल t प्लस पाय बाय 2 मायनस 3 cos अँगल t प्लस पाय बाय अँगल सेम असेल तरच कॅन्सल होतील ते तर तो अँगल सेम असल्यामुळे हे आणि कॅन्सल झालं फक्त न्यूमरेटरला ते राहिलं 1/8 आहे ते आपण लिमिटच्या बाहेर आणूया. सो 1/8 इंटू लिमिट हे कॅन्सल झालं म्हणजे राहिलं 4 पण बाहेर येतील. सो न्यूमरेटर मध्ये 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये 8 सगळे बाहेर आले कॉन्स्टंट. लिमिट मध्ये काय राहिलं लिमिट t टेंडिंग टू 0 cos क्यूब आणि हा अँगल t प्लस पाय बाय अपॉन t क्यूब हा अँगल. पण लिमिटचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यात कॉस साठी फॉर्म्युला नाही त्याच्यात साइन साठी फॉर्म्युला आहे म्हणजे कॉसचं कन्वर्जन आपल्याला साइन मध्ये करावं लागेल. मग कॉस t प्लस पाय बाय 2 किंवा साइन t प्लस पाय बाय 2 ह्याचं कॉस त्याचं साइन मध्ये काय होतं त्या आठवत असतील 9वी 10वीत आपल्याला झालेलं आहे तर कॉस पाय बाय 2 प्लस थीटा असेल तर काय होतं मायनस साइन थीटा. सो हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण कॉस पाय बाय 2 प्लस थीटा हा जर अँगल असेल तर त्याचं साइन काय होतं इज इक्वल टू मायनस साइन थीटा. कॉस पाय बाय 2 प्लस थीटा हा अँगल होतो मायनस साइन थीटा. त्यामुळे याच्याऐवजी आपण साइन मध्ये आणणार आहोत कारण का अर्थात फॉर्म्युला यूज करता यावा म्हणून. सो विच इज इक्वल टू 4/8 म्हणजे 1/2 झालं ते 1/2 इंटू लिमिट t टेंडिंग टू 0 कॉसच्या ऐवजी होणार मायनस साइन क्यूब थीटा म्हणजे किती आहे t इथे जसं थीटा आहे तसं इथे काय t प्लस पाय बाय 2 ना थीटा प्लस पाय t अपॉन t क्यूब. तर हे मायनस साइन आहे ते पण बाहेर आणूया म्हणजे मायनस 1/2 इंटू लिमिट t टेंडिंग टू 0 ब्रॅकेट करूया कारण याचा क्यूब आहे याचा पण क्यूब आहे साइन t अपॉन t क्यूब. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे लिमिट t टेंडिंग टू 0 लागतं ते आहे साइन t अपॉन t तसंच आहे हा अँगल सेम इथे आहे आणि मग त्याचा क्यूब आहे. ह्या सगळ्याची व्हॅल्यू किती असते या सगळ्या लिमिटची व्हॅल्यू असते 1 त्याचा काय क्यूब केला काहीतरी 1च राहणार आहे. सो आन्सर काय आला शेवटी फक्त -1/2. सो या लिमिटचा आन्सर काय आलाय -1/2. आपल्याला मध्ये कॉसचा किंवा साइनचा फॉर्म्युला वापरायला लागतो आणि मग आपण शेवटी लिमिटचे फॉर्म्युले वापरू. तर सबस्टिट्यूशनने तुम्ही अशा पद्धतीने एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.